यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला थंड असं खावं आणि प्यावं असं खूपच इच्छा होते। तर मी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मी तुमच्यासाठी चांगलं जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खाता आणि पिता येईल असे चांगले आरोग्यदायी वस्तू मी तुमच्यासाठी माझ्या रेसिपीमध्ये सगळ्या शेअर करते। माझे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजची रेसिपी आहे मडका कुल्फी। मडका कुल्फी खायला खूपच छान लागते। तर ह्याच्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध मी जेवढं घेतलेलं आहे ते आटून मी फक्त एक असं पातेलभर करणार आहे। दुधाला आपण जेवढं आटवणार तेवढी आपली आईस्क्रीम खूपच छान होणार। आता माझ्या दुधाला मी उकळी आणून देते मस्त अशी। इथे बघा माझ्या दुधाला उकळी आलेली आहे। आता मी इथे गॅसवरती साईडला मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी म्हणजे मला आईस्क्रीमसाठी जेवढी साखर आहे तेवढी मी कॅरमलाइज करून घेणार आहे, तेवढी मी साखर टाकते त्याच्यामध्ये। साखर मी ही चांगली मेल्ट करून घेते। साखरेला आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर आपल्या आईस्क्रीमला कडू असा फ्लेवर येणार। साखरेला एकदम मीडियमच असा कॅरमलाइज करून घेतलं पाहिजे। बघू शकता आता इथे माझी साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे। उन्हाळा आता येतच आहे, तुम्ही पण अशा रेसिपी नक्कीच ट्राय करा। एकदम थंड आपल्याला खायला खूपच चांगले असं टेस्टी आणि चांगले वाटणाऱ्या। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। आता इकडे मी माझं दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता जे मी साखर वितळून घेतलेली आहे ते दुधामध्ये मी एकदम थोडी थोडी टाकणार आहे। इकडे मला पातेलं खूप लहान पडलेलं आहे, तुम्ही शक्यतो मोठंच भांडं घ्या आणि थोडं थोडं करून मी साखर जी मेल्ट केलेली ती सगळी दुधात टाकते। तुम्ही जर एकत्र टाकलं तर बघा मी तुम्हाला दाखवते एक उदाहरण। अशा प्रकारे आपलं दूध एकदम वरती येऊन जाईल, म्हणून तुम्ही एकदम थोडं थोडं करूनच हे साखर टाकून द्या। आणि इथे माझं भांडं पण खूपच लहान पडलेलं आहे आईस्क्रीमसाठी। बघू शकता ह्या दुधाला किती मस्त कलर आलेला आहे। आणि बघा भांडं लहान पडलं आणि मी एकत्रच सगळं टाकलं साखर पातळ केलेली, म्हणून दूध कसं वरती आलं तसं तुम्ही नका करू। एकदम थोडं थोडं टाका आणि ढवळत राहा त्याला। आता मी इकडे एक वाटी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 4 चमचे मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडरने याची टेस्ट अजूनच खूपच मस्त लागते। आता मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडर टाकून मी इकडे थोडंसं याच्यामध्ये दूध टाकून घेते। दूध टाकून मी ह्याला चांगलं फिरून घेते आणि हे फिरून घेतलेलं जे मिश्रण आहे ते मी आईस्क्रीमसाठी दूध उकळते त्याच्यामध्ये मी टाकून देते, म्हणजे आपल्या आईस्क्रीमला खूपच छान अशी चव येते। तुम्ही पण असं नक्कीच ट्राय करा। आता हे सगळं मी आपल्या जे आईस्क्रीमचं दूध रेडी होते मी त्याच्यामध्ये टाकून देते, टाकलेलं आहे। आता हे बरोबर दूध पावडर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल। हे सगळं करून मी अजून ह्याला 5 ते 10 मिनटं अजून शिजवते। बघू शकता आपलं दूध थोडंसं गाढा झालेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पार्लेजी बिस्किटही टाकू शकता, थोडंसं रवाळ असं फ्लेवर येण्यासाठी। बघू शकता इथे दूधही खूप आटून गेलेलं आहे आणि दुधाचा सगळा कलर चेंज झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर टाकलेला आहे। मी ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याला चांगलं ढवळून घेते। आता हे मिश्रण मी सेट करायला एक 6 ते तास एका भांड्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते। 6 ते 7 तासानंतर मी आपलं मिश्रण काढते आणि बघू शकता इकडे मस्त माझी अशी मटका कुल्फी तयार झालेली आहे। मी थोडंसं ह्याला साईडनं पाण्यामध्ये टाकून ह्याला काढून घेतलेलं आहे। तुम्ही पण अशा प्रकारे मटका कुल्फी नक्कीच ट्राय करा। आता उन्हाळा आलेला आहे, तोंडाची चव वाढवणाऱ्या आणि एकदमच अप्रतिम अशी मटका कुल्फी। बघू शकता हे चाकूच्या साहाय्याने किती मस्त कट पण होते। आता मी ह्याच्यामध्ये कांद्या टाकून हे खायला देणार आहे। एकदमच मस्त आणि आपली टेस्टी अशी मटका कुल्फी रेडी झालेली आहे खाण्यासाठी। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। माझी रेसिपी इथे रेडी झालेली आहे खाण्यासाठी। माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।